नमस्कार, मी स्नेहल. तडका विथ स्नेहलच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण झटपट बनणारा मिंट राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य हवे आहे ते बघूया. तर आपल्याला इथे साधारणतः 100 ग्राम एवढा मिंट लिव्स म्हणजेच पुदिना हवा असणार आहे आणि सोबतच आपण वापरणार आहोत कोथिंबीर आणि 3 ते 4 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण आपण चवीनुसार कमी किंवा जास्तही करू शकतो. आता मी यामध्ये ॲड करून घेणार आहे 1 ते 2 तुकडे अद्रकचे आणि याची आपण छान फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत. चला तर आता आपण इथे कढई गरम करून घेतलेली आहे. आता मी त्यामध्ये ॲड करून घेते आहे 3 ते 4 चमचे ऑइल. या रेसिपीमध्ये ऑइल आपण खूप कमी प्रमाणात वापरायचं आहे. ऑइल छान गरम झालेलं आहे. आता मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे आणि करी लिव्ज आणि जिरे छान 1 मिनिट आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता सोबतच मी यामध्ये ॲड करून घेते आहे अर्धा चमचा हिंग. कुठल्याही राईस रेसिपीमध्ये हिंग हा खूप छान फ्लेवर देतो आणि आयुर्वेदामध्ये डायजेशनसाठी हिंग हा खूप महत्त्वाचा मानला जातो. चला आता मी यामध्ये ॲड करून घेतलं आहे 1 ते 2 चमचे फुटाणा डाळ, त्याला डाळ्या असंही म्हणतात, आणि 1 वाटी कॉर्न. तर हे सर्व इन्ग्रेडियंट आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिट छान परतून घेणार आहोत. तर कॉर्न आणि या डाळ्या छान तेलामध्ये परतून झालेल्या आहेत. आता मी यामध्ये ॲड करून घेतलं आहे किसलेलं गाजर. हे गाजर अगदी ऑप्शनल आहे, पण राईसमध्ये जर खूप जास्त कलर असतील तर मुलं त्याला आवडीने खातात. आता मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिऱ्याची पावडर आणि चवीपुरतं मीठ. आणि या राईसला थोडं चटपटीत करण्यासाठी मी यामध्ये वापरणार आहे अर्धा चमचा काळं मीठ. आता हे सर्व इन्ग्रेडियंट आपण तेलामध्ये परत 1 मिनिट छान परतून घेऊया. इन्ग्रेडियंट मी छान ऑइलमध्ये परतून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत राईस. मी राईस अगदी नॉर्मल जो आपण घरामध्ये रोज खातो तोच वापरलेला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर राईसला तुम्ही ऑइलमध्ये तडका देऊन जिरे किंवा बे लिव्स वापरून शिजवून घेऊ शकता आणि तसाही वापरू शकता. पण मी इथे आपला साधा नॉर्मल राईस वापरला आहे. आणि राईसमध्ये नेहमी पाण्याचं प्रमाण जरा कमीच असू द्या. चला तर मी छान पूर्ण मसाल्यांमध्ये राईस मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत आपण पुदिना आणि जे कोरिएंडरचं वाटण करून घेतलं आहे ते आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आपल्याला वाटण एकत्र सर्व घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे. नाहीतर काय होणार ना की पुदिनाला खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर असतो, त्याच्यामुळे राईसला पण खूप जास्त फ्लेवर येईल आणि तो चविष्ट होणार नाही. म्हणून थोडं थोडं ॲड करून घेणार आहोत. तर एवढं वाटण या राईससाठी परफेक्ट आहे. तर आपल्याला मी आता याच्यामध्ये एक्स्ट्रा वाटण ॲड करून घेणार नाही. तर हे बघा मस्त छान असा कलर आलेला आहे आणि याला 1 मिनिट छान शिजवून घेऊया. आणि थोडंसं लेमन ज्यूस पण आपण यामध्ये स्क्वीज करून घेऊया. हा राईस खायला थोडा पाणीपुरीसारखा वाटतो, त्यामुळे घरातले मुलं हा राईस खूप आवडीने खातात. तर हा राईस अगदी इथे तयार आहे. तर आपण यामध्ये घालून घेऊया थोडासा कोथिंबीर छान राईसमध्ये आता मिक्स करून घेऊया. आणि हा राईस आता इथे खाण्यासाठी तयार आहे. तर ही राईस रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तडका